त्या ठिकाणी तुकाराम महाराज असे बोलतात, बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. म्हणजे एकदा भाजलेलं बीज असतं त्यातून पुन्हा बीजोत्पन्न होत नाही, ते जमिनीत पुरलं म्हणून त्याचं रोप येत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांना शेतीतला उत्तम अनुभव आहे. तुकाराम महाराज उत्तम व्यापार आहेत. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा उद्यमुख होता, असे तुकाराम महाराजांचे काम आहे. तुकोबराय बोलतात की एखाद्या व्यापाऱ्यानं व्यवसाय करायचा ठरवला आणि त्याला त्यातली मुद्दलही काढता नाही तर तो व्यापारी कसला. आणि पारमार्थिक व्याख्येत तर तुकोबरायांना सांगायची गरजच नाही, ती जगज्ञात आहे. असे तुकोबराय सर्वज्ञ आहेत. म्हणून त्यांना आपण कवी म्हणून, एक तत्वज्ञ म्हणून, एक संत म्हणून जर आपण पाहण्याचं ठरवलंच तर एका अंगी आपण तुकोबरायांना पाहू शकत नाही. तुकोबरायांना पाहायचं असेल तर जगद्गुरू म्हणूनच आपण तुकोबरायांना पाहू शकतो. कारण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यांना बघितल्यानंतर जे दिव्य आपल्याला प्राप्त होतं, एक जगण्याची ताकद मिळते. आपण एक चर्चेतून या बऱ्याच गोष्टी उलगडतील, पण सगळ्यात पहिल्यांदा तुकाराम असं जर आपण पाहायला गेलं तर अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, एवढ्या एका शब्दातच तुकोबराय समजतात.